यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। दोन पक्ष एकत्र आले तर 1+1 2 होतात, मात्र दोन ठाकरे एकत्र आले तर 1 आणि 1 11 होतात। ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य। दुसरा पर्याय नसल्यानं ठाकरे बंधू एकत्र आलेत। मंत्री भरत गोगावलेंचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला, कितीही एकत्र आले तरी आम्ही सामोरे जाऊ। गोगावलेंची राज उद्धव यांच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया। निवडणूक आयोगासंदर्भातील कारवाईबाबत आज विरोधकांची पत्रकार परिषद। सर्वपक्षीय विरोधक पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। मतदार याद्यांमधील घोळाबाबत राज ठाकरे हे नेमकं या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलतात याकडे लक्ष। मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचं कार्यालय भाजपचं झालंय, तिथूनच भाजपचं कामकाज चालतं। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा आरोप, निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनला असून त्यानं लोकशाहीची हत्या केल्याचाही पटोलेंचा गंभीर आरोप। धाराशिवच्या परांडा नगर परिषदेअंतर्गत एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंदणी, त्यापैकी 5 मतदार उत्तर प्रदेशातील आणि पत्ता शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकाचा असल्याचा आरोप, चौकशीची मागणी। आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, मात्र कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ। शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा। पुण्यातल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टे ट्यून्ड अशी खोचक टिप्पणी करणारी पोस्ट धंगेकर यांनी केली आहे। रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त व्यक्ती, मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना प्रत्युत्तर। मुंबईमध्ये सकाळचा भोंगा वाजतो तसाच पुण्यातही एक भोंगा वाजतोय, मोहोळ यांचं धंगेकरांवर टीकास्त्र। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीशी आपला काहीही संबंध नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। राजू शेट्टींनी चुकीचे आरोप केल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 1958 मध्ये सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टनं पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत SHND जैन बोर्डिंगची जागा खरेदी केली। आज या जागेची विक्री करून त्या मूळ उद्देशाशी प्रतारणा केली जाते। या प्रकरणी फडणवीसांनी कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेश निश्चित। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसला सोड चिठ्ठी देत मानेंकडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय। दिवाळीनंतर मुंबईमध्ये होणार पक्षप्रवेश। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। घायवळला पासपोर्ट देणारे अधिकारी आणि अहिल्यानगर पोलिसांची आज पुणे पोलिसांकडून चौकशी। 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गुंड निलेश घायवळला 2022 मध्ये जामीन अर्ज मंजूर, मात्र अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी गुंडांकडून पवनचक्की कंपनीची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण, मात्र अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। खंडणीसाठी निलेश घायवळ याच्या साथीदारांनी ही तोडफोड केल्याची माहिती। नाशिक रेल्वे स्थानकाजवळ बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस समोर येऊन तिघांचा मृत्यू। नाशिक रोड पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू। घरगुती वादातून मधल्या भावानं धाकट्या भावाची शिलाई मशीन डोक्यामध्ये मारून केली हत्या। गोंदिया शहरामधल्या गणेश नगरातली घटना, आरोपी भावाला गोंदिया शहर पोलिसांकडून अटक। सोलापुरात दारूसाठी पैसे न दिल्यानं तरुणाची डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून हत्या। मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून हत्येच्या गुन्ह्याची नोंद, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रिक्षा चालकाकडून प्रवाशाला मारहाण। मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या रिक्षा चालकानं लाठीकाठीनं केली मारहाण। व्हिडिओ व्हायरल, रिक्षा चालकावर कारवाईची मागणी। टिप्परच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू। गोंदिया कोहमारा महामार्गावरील मुंडीपार ते मुरदोली दरम्यानची घटना। 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार राज्यामधला एक तरुण वाशिम जिल्ह्यामधल्या मानोरा वनपरिक्षेत्रामध्ये जिवंत अवस्थेमध्ये सापडला। आपल्या मुलाचा मृत्यू झाला असेल असं त्याच्या कुटुंबियांचा समज झाला होता, मात्र आपल्या मुलाला जिवंत पाहिल्यानंतर आई वडिलांना अश्रू अनावर। कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाई गेले वाहून। चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील हिरापूर येथील घटना।
चारा आणण्यासाठी असोल मेंढा तलावामध्ये गेले असताना झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेल्यानं तो ओढ्यामध्ये पडला. कळवा विटाळा सूर्यनगर परिसरातील एका चाळीतील घराचा स्लॅब कोसळला. घटनेमध्ये दोघांना दुखापत. बांधकाम जुनं असल्यानं दुर्घटना. इमारतीचा वीज पुरवठा खंडित. 20 सदनिकांमधील रहिवाशांचं स्थलांतर. ठाण्यामध्ये युवा प्रशिक्षण योजनेमधल्या प्रशिक्षित बेरोजगारांचं ठिय्या आंदोलन. राज्य सरकारनं रोजगार न उपलब्ध करून दिल्यानं काळी दिवाळी आंदोलन. स्थानिक तरुणांना अलिबागच्या आरसीएफ आणि गेल कंपनीमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुरू केलं होतं आंदोलन. आता ते आंदोलन मागे. दिवाळीच्या सणामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी आंदोलन तात्पुरतं मागे. घाटकोपरमध्ये आर्य युग कार्यक्रम संपन्न. सरसंघचालक मोहन भागवत यांनी कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी चालवली रिक्षा. शिवेंद्रराजे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता तिथे रिक्षा मालकानं त्यांना रिक्षा चालवण्याचा आग्रह केला होता. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईमध्ये आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली जागेची मागणी. त्यानंतर राज्य सरकारकडून म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश. अंबरनाथ पश्चिम येथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं आज एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार कार्यक्रम. भरत जाधव यांच्या सही रे सही या लोकप्रिय नाटकाचा प्रयोगही सादर केला जाणार. अहिल्यानगरमधल्या सुपा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन. केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाच्या नवीन इमारतीचे पवारांकडून उद्घाटन. बीडमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांसोबत या बैठकीत चर्चा होणार. नगरपालिकेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार. बुलढाणा जिल्ह्यामधल्या पातुर्डा गावामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन. बच्चू कडू, महादेव जानकर, कळंबचे आमदार कैलास पाटील, भीमशक्तीचे दीपक केदार, प्रशांत डिक्कर यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. पूरग्रस्तांना तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मदतीचा हात. कळंब तालुक्यातील हळदगावमध्ये 17 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 140 शिधा किटचं तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने वाटप. अमरावतीमध्ये सलग 25 तास डोसे बनवण्याचा विक्रम. शेफ विष्णू मनोहर यांचा डोसे बनवण्याचा नवा विक्रम. या डोशांची चव चाखण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी. मागील वर्षी दिवाळीला नागपूर शहरामध्ये सलग 24 तास डोसे बनवण्याचा त्यांनी विक्रम केलेला होता. उमरेड, पवनी, करंडला व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचं दर्शन. व्याघ्र पर्यटकांचे गाईड नामदेव बोडके यांनी त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केला वाघिणीचा तिच्या बछड्यांसोबतचा मुक्त संचार. 10 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या पावसाळी हंगामी वेळापत्रकामध्ये कोकण रेल्वेकडून सुधारणा. मंगळवार 21 ऑक्टोबरपासून कोकण रेल्वे नियमित वेळापत्रकानुसार धावणार. वर्ध्यामध्ये दिवाळ सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन. रूट मार्चमध्ये उपविभाग, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन व रामनगर पोलीस स्टेशनसह मुख्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी. धाराशिवमध्ये पूरस्थितीमुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची संख्या मंदावली. शेतकरी मजूर वर्गाच्या आर्थिक अडचणीमुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी उत्साह कमी. व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. कोकणामध्ये माशांच्या दरामध्ये 100 ते 200 रुपयांची घसरण. सणासुदीचे दिवस आणि आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण. मात्र आज रविवारचा दिवस असल्यानं बाजारात मासे खरेदीसाठी लगबग. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेतो अगदी छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत राहा ABP.